IIT मुंबईनं स्थगित केले तुर्की विद्यापीठासोबतचे करार, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं निर्णय. वाराणसीमध्ये व्यापाऱ्यांकडून तुर्की आणि पाकिस्तानचा विरोध, दोन्ही देशांच्या प्रमुखांचे पोस्टर आणि झेंडे जाळत नोंदवला निषेध. IMF कडून कर्जाच्या बदल्यात पाकिस्तानसमोर 11 नव्या अटी, पाकिस्तानला 17,600 अरब रुपयांचं नवं बजेट सादर करावं लागेल. वीज बिलावरील अधिभार वाढवावा लागेल, तर कारच्या आयातीवरील निर्बंध हटवावे लागतील. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांच्या याचिकेवरील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी विजय शहांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फटकारलं. एलओसीला लागून असलेल्या पूंछ भागामध्ये 42 बॉम्ब निकामी करण्यात सैनिक आणि पोलिसांना यश. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात हे बॉम्ब पडले होते, मात्र ते फुटले नसल्यानं निकामी करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर. जिल्हा नियोजन समितीची दुपारी बैठक, विविध विकास कामांचं लोकार्पण. शिवराज दिवटेला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे बीड जिल्हा बंदचा निर्णय स्थगित, मात्र परळी बंद राहणार. मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराजांचे फेसबुकवरून आवाहन. परळी पोलिसांची लुगडे महाराजांना प्रतिबंधात्मक कारवाई. अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळसकर यांच्यावर गुन्हा दाखल. अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ स्थापन. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मांगणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचा या विशेष खंडपीठात समावेश. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी SIT गठीत. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.